श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केला आहे त्या सर्वांचे मनापासून आभार। आजचे स्वामी संदेश पाहण्या अगोदर बघूया कोण आहेत ते नक्की 5 नंबर ज्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत। ज्यांचे कालच्या व्हिडिओला फर्स्ट 5 कमेंट होते पूजा, रूपाली, महिमा, शिवराज आणि रश्मी। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बायांनो, माझं काम आहे तुम्हाला मार्ग दाखवणं। त्या मार्गावर चालणं हे तुमचं कर्म आहे आणि ते तुला ठरवायचं आहे। तू जर आम्ही सांगितलं रस्त्यावर चाललास तर तुझंच भलं होणार आहे, नाहीतर बस रडत नशिबाला दोष देत। आम्ही संधी सर्वांना देतो, त्या संधीचं सोनं करायचं की राख हे सर्वस्वी तुमच्यावर असतं। कितीही खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर। हा मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे। तुझं सर्व चांगलंच होणार आहे। जर तुझी नियत साफ आहे तर सर्व तुझ्या मर्जी सारखंच होणार। अरे, आम्ही सांगितलेलं थोडं थोडं जरी कळलं तरी माणसाचं बरंच साध्य करू शकतो। असा कसा म्हणतोस की स्वामी मार्ग सापडत नाही? जेव्हा आपल्या नाकात तोंडात पाणी जातं तेव्हा आपण प्रयत्न करतो ना, तेव्हा चालतं ना डोकं। मग आत्ता पण चालू। अरे, तुझ्याकडून संकल्प करून घेणार ही आम्हीच आणि तो संकल्प पूर्ण करून घेणार ही आम्हीच। त्यामुळे निश्चिंत रहा। तुला प्रत्येक गोष्टीची घाई आहे, थोडा संयम ठेव। योग्य वेळ येऊ दे, तेव्हाच सर्व काही सुरळीत होईल। ज्याचं कर्म उत्तम त्याला फळही उत्तमच। आम्ही जरी काही नाही केलं तरी तुझ्या चांगुलपणाची पुण्याई तुझं कल्याण करणारच आहे। एखाद्या वेळी आम्ही तुझ्यासोबत नसलो तर समजून जा, आमचं नसणं सुद्धा तुझ्या भल्यासाठीच आहे। जे तुझं आहे ते कधीच कुठे जात नाही आणि गेलं तरी ते फिरून तुझ्यापाशी येतं। एक दिवस तुला याचा प्रत्यय येईल। तुझ्या आयुष्यातल्या प्रवासाच्या प्रत्येक पावलावर आमची सोबत असेल तुला। आणि लक्षात ठेव, आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीही नसतो, त्यामुळे त्याचं ऐकावं। जे जे होतन्य त्याला सामोरी जात राहा। माणसाकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी। जे जे लागतं ते सगळं आम्ही त्याला दिलंय। आता जर या सगळ्यांचा वापर करूनही यश जर नाही मिळालं तर आम्ही येणार ना का? उगाचच कृपा करून तुम्हाला ऐतुबा करू? बायांनो, दोष टपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो। आपल्या समोर जे असतं त्यात समाधान मानता काहीतरी भव्य दिव्य मिळावं अशी आशा असते। आणि मग अशी हातबल रूप घेते आणि स्वप्नात लील प्रत्यक्षात आलं नाही म्हणून समोर जे आहे तेही नको वाटायला लागतं। तेही गोड लागत नाही, आवडू लागत नाही। बाळ आहे त्यात समाधानी रहा। बाकी तुमच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इथे बसलोच आहे। लक्षात ठेव, तू अबला नाहीस, तबला आहेस। आणि मनाशी ठरवलं तर तू काहीही करू शकतेस। बाळा, ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल, भीती वाटेल, तुला जगावंसं नको वाटेल, त्यावेळी स्वतःच्या मनाला एक सांग की मी स्वामींचा शिष्य आहे आणि स्वामी प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी आहे, कारण स्वामी माझी काळजी घेणारे आई आहेत। घाबरू नकोस, मी कायम तुझ्या सोबतच आहे। अगं, तुला आमच्या स्थानावर यायला बंदी आहे, पण आम्ही तर येथे येऊ शकतो। जेव्हा भक्ताचे ईश्वराकडे जाण्याचे मार्ग बंद होतात तेव्हा ईश्वर स्वतः भक्ताकडे येतो। एवढं लक्षात ठेव। बाळा, आयुष्य जगताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या
मृत्यू हे अटसत्य आहे. त्याला कधीही घाबरायचं नाही. मृत्यूनंतर सोबत आपण काही घेऊन जाणार नाही. त्यामुळे या अशा गोष्टींच्या मागे पडायचं नाही. जसे तुमचे कर्म राहतील तेच तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे नेहमी सत्कर्मच करायचे. जेथे समस्या असतील तेथूनच तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल. फक्त थोडंसं लक्ष देऊन बघा. समाधानी मन हे आनंदित जीवनाचं सूत्र आहे. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हाच तुमचं आयुष्य सुखाने भरेल. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजूतदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आज आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा. आपलं मन सकारात्मक असेल आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा, मन चिंती ते वैरीन चिंती आणि आपण जे बघतो, ज्याचा विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडतं. अशात वाईट विचार का करायचा? मग बाळा, तू निमित्त होणार आहेस एका खूप मोठ्या बदलाचा. तुला आता नाही कळणार, पण वेळ आली की आम्ही तुला नक्की सांगू. हा पण तोपर्यंत लढ रहा. बाळा, दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असं म्हणत जा. मग बघ, तू तसाच होशील. कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देत जे तुम्ही बोलता. स्वामी सांगतात, बाळा, संयम ठेव. आयुष्यात काही गोष्टी वेळ ह्या घेतातच. चमत्कार पाहायचा असेल तर संयम ठेवावाच लागेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुमचा किमती वेळ वाया घालवू नका. लक्षात ठेवा, अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्या आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडे लक्ष जातं. तसंच आपण कितीही चांगलं वागलो तरी समोरचा आपल्यामध्ये चुका शोधत असतो. तू या व्हिडिओपर्यंत आला आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतो, जर तू ठरवलंस ना तर सगळं शक्य आहे. स्वतःला कधी कमी समजू नकोस, कारण जे तुला जमतं ते कोणाला जमत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. जे ठरवलं आहेस त्यावर मेहनत कर. बाकी कसलाच विचार करू नकोस, कारण मला माहित आहे तू लवकरच यशस्वी होणार आहेस. तू फक्त आम्हाला रोज फुल अर्पण कर. बाकी आम्ही ठरवू काय करायचं ते. बाळा, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नकोस, कारण माणसं तुला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुझी नाही. कर्मांपासून कोणीही कोठेही पळून जाऊ शकत नाही. कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावंच लागतं, हाच कर्मांचा सिद्धांत आहे. बाळांनो, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ माझा आहे, तुमचा नाही. कोणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका, कोणाच्या बोलण्याने बसू नका. आपल्या आयुष्याचा थाटा जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल, ज्याला नाही आवडेल तो जळेल. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच आपण अपेक्षा सुद्धा केली नसेल. तोच काळ, तीच वेळ आता तुझ्या सुद्धा आयुष्यात येईल. आपण जी काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहावा. ते जे देतील, त्यांनी जे काही आपल्याला दिले आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. बाळांनो, तुम्ही कोण आहात
कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्मात आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींनी मला काहीही घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भावाने, या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून स्वतःहून मी तुमच्याकडे धावत येतो. अरे, एवढं हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांना खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात. लक्षात ठेवा, माणूस सर्व काही कॉपी करू शकतो, पण नशीब नाही. म्हणून जे तुमच्या नशिबातला आहे ते तुम्हालाच मिळणार. कोणी कितीही खेळ केला, कोणी कितीही तांडव केला, तरी जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार. म्हणून ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाचा द्वेष असावा, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कोणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. स्वामी पाहत आहेत तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमची वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म, त्यामुळे निश्चिंत रहा. बाळांनो, माझ्या सेवेनं तुमचं सगळं आयुष्य बदलून जाईल. विश्वास ठेवा. फुल उमललं की त्याच्या वासाने मधुमाशी त्याच्या जवळ येते. अगदी तसं तुमच्या गुणांमुळे जग तुमच्या गुणगान गाऊ लागतं. सर्व स्वप्नांचा त्याग करा काहीतरी वेगळं करण्यासाठी. जसं रामाने बरंच काही कमावलं होतं श्रीराम होण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. तुझ्यासोबत कोणी वाईट वागतोय किंवा कामापुरतं गोड बोलतोय, नंतर तुम्हाला ते लोक विसरून जातात. हे तुमचं प्रारब्ध आहे. गेल्या जन्मात ते तूच संपवलं आहेस, पण तू त्या लोकांना वाईट विचार करून स्वतःचं कर्म वाईट करून घेऊ नकोस. माझं लक्ष आहे. तू काहीतरी काळजी करू नकोस. जेव्हा तुला वाटेल की सहन करण्याच्या पलीकडे आहे, ना स्मरण कर, सर्व काही माझ्यावर सोड. सर्वांचा हिशोब माझ्याजवळ आहे. लक्षात ठेवा बाळांनो, जीवनाच्या कुरुक्षेत्रावर जर आपली निवड चुकली तर कर्ण बनता आलं पाहिजे. ना सन्मानाची अपेक्षा, ना अपमानाची भीती. ज्या वाटांनी कुठेही पोहोचण्याची शक्यता नसते, अशा वाटा योग्य वेळी बंद करणं केव्हाही चांगलं असतं. सगळीकडे काळोख असला तरी एकदा पुन्हा नीट बघ, कदाचित तुम्हीच तो उजेड असाल. बाळा, किती काळजी करत आहेस? मी सोबत असताना तू कशाला घाबरतोस? तुझ्यासोबत मी काहीही वाईट घडू देणार नाही. तू निश्चिंत रहा आणि फक्त विश्वास ठेव. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ देत, पण तुम्ही कधीच तुमचा चांगुलपणा सोडू नका. थोडा उशीर जरी लागला असला तरी शेवट नेहमी सत्याचाच होतो. सुख मिळालं तर उपभोगायचं, मिरवत नाही बसायचं, आणि दुःख मिळालं तर पचवायचं, तर गिरवत नाही बसायचं. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी क्रांतिकारी व्हावं लागलं तरी त्यापासून मागे हटू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की गरजेनुसार स्वतःला बदल करा आणि समाजाचा विचार न करता आपले काम पूर्ण करा. परिणामाची चिंता करू नको. सत्याचा चांगला मार्ग नेहमी कठीणच असतो, त्यामुळे अशा मार्गाने चालताना मनुष्य वारंवार चिंतित होतो. मन व्याकुळ बनतं, चिंता आणि अस्वस्थता यामुळे वाईट परिणाम होतो. माणसाचे कामावर लक्ष लागत नाही. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रावर परिणाम होतो, म्हणून चिंता करू नकोस. जे घडेल ते उत्तमच असेल. तू माझे नामस्मरण करतो, त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझं नामस्मरण चिंतन करतो, त्याला चिंता करण्याची गरज भासत नाही. निराश होऊ नकोस, चमत्कार हा शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. विश्वास ठेव. आज स्वामींकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे स्वामी राया,
जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझं मन व्याकुळतेने तुझा ध्यावा करतो. आणि हे आई, तेव्हा तू क्षणात विलंबन करता लगेच धावत येतेस आणि मला संकटातून बाहेर काढतेस. हे गुरुराया, आमची तोडी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. हे माऊली, असेच आम्हाला बालकांवर प्रेम कर. आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीही नाही. जेव्हा सर्व काही अशक्य दिसतं तेव्हा तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल. तुम्ही स्वातंत्र्य, समृद्धी आणि विपुलतेच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात, ज्याचा तुम्ही यापूर्वी कधीही अनुभव घेतला नव्हता. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती दररोज वाढेल. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या नातेवाईकांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल. बाळांनो, मी तुमची प्रार्थना ऐकली आहे. मी तुझा अश्रू पाहिला आहे. तू खूप दुःखात आहेस. मला माहित आहे की तू काय करत आहेस. मी तुझ्यासमोर आलो आहे. आता चिंता करणं सोडून दे आणि हा संदेश ऐकला आहेस तर निश्चितच तुला यश मिळणार आहे. काहीच दिवसात तुझ्या नशिबाचे फासे नाही बदलले तर बोल. आता तुझ्या आयुष्यातलं भयंकर दुःख, चिंता, भीती, दारिद्र्य सर्व काही जळून जाईल. देवाकडे केलेली तुझी प्रामाणिक प्रार्थना दुर्लक्षित झाली नाही. त्याला तुमच्या मनात काय आहे ते जाणवलं आहे. तुमचे दुःख, गोंधळ आणि तणावाचे वजन स्वामी आईला माहीत आहे आणि ते आता सर्व काही नष्ट करणार आहे. या क्षणी तुझ्या मनातील इच्छा देवाला सांग. देव तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नियोजन करत आहे. ती नोकरी असू शकते, लग्न असू शकतं किंवा अजून आनंदाची गोष्ट असू शकते. बाळांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक योजना आहे. खरं तर म्हणूनच तुम्हाला पुन्हा उत्साहित होण्याची गरज आहे, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेली योजना तुम्ही कधीही विचार करू शकत नसताल अशी आहे. तू निश्चिंत रहा, तुझा पुढचा आशीर्वाद तुला आश्चर्यचकित करेल, कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना ऐकत आहे आणि तुझी प्रार्थना लवकरच पूर्ण केली जाणार. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभक्त प्रारब्ध खडवी हिमाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.